जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सोयाबीन कापूस उत्पादकांसाठी 10,000 रुपये अनुदान भेटणार आहे. त्याबद्दल एक GR देखील प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तो GR आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चालतं व्हिडिओ सुरू करूया. सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत महाराष्ट्र शासन कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभाग यांतर्गत दिनांक 29 जुलै या रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. माननीय उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांनी दिनांक 5 जुलै 2024 रोजी सन 2024-25च्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये कापूस व सोयाबीन पिकाच्या राज्याच्या शेती उत्पन्नामध्ये मोठा वाटा आहे. मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांमुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 5,000 रुपयेचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे. आता मित्रांनो, या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000 रुपये तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5,000, 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्यासाठी प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या दिनांक 11 जुलै 2024च्या बैठकीत याला मान्यता देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याबाबत शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे. मित्रहो, राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000 रुपये तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5,000 रुपये, 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे. आता वरीलप्रमाणे अर्थसहाय्य अदा करण्याकरिता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपये 1,548.34 कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपये 2,646.34 कोटी अशा एकूण 4,194.68 कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात येत आहे. आता सदरचा खर्च कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी वाढ विशेष कृती योजनेच्या लेखाशीर्ष 240(1)B 419 खाली करण्यास मान्यता देण्यात येत आहे. आता सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीचे पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे असेल. राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000 रुपये तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5,000 रुपयेच्या 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील.